दाखवतो का आम्हाला नको जादू दाखवू. तर कस काय मंडळी, मी आहे तुमचा लाडका यशवंत आणि अक्का साहेबांना सकाळीच लवकर उठून सांगितलं चला आता कोकणात जायचं आपल्याला. मुळशीत पोहोचल्यावर लागली होती भूक, मग म्हणले गे साईडला नाश्ता करू. नाश्ता करून निघाल्यावर आमची चालती गाणी चालू. म्हणलं आता सुट्टी नाही द्यायची जास्त. दापोली जवळ आल्यावर रोडनी चाललं होतं काजू काढायचं काम. अक्का म्हणल्या आमच्या हॉटेलला काजूची भाजी बनवता येईल का याची. काजू तर नाही भरले पण गाडीत सीएनजी भरला. दापोली पोहोचल्यावरती चैतन्य आणि मी निघालो होतो गाडीवर मासे आणायला. म्हणलं चला आता खाण्यापिण्याची सोय करू. चैतन्य मी पोहोचलो लोकल सप्लायर कडे, पण त्यांच्याकडे लिमिटेड स्टॉक होता. म्हणलं नको. आपला चैतन्य मुरुड बीच जवळ राहतो, त्यांचं बीच पासून 10 मिनिटावर आहे. त्यांच्याकडे घरगुती राहण्याची व जेवणाची सोय दोन्ही उपलब्ध आहे. जर कुणाला संपर्क लागत असेल तर कमेंट करा कॉन्टॅक्ट. आम्ही दोघे डायरेक्ट आलतो फिश मार्केट मध्ये. म्हणलं कसं डायरेक्ट मार्केट मधून घेऊन जाऊ. मासे तर घेतले आणि त्यांची कटिंग पण करून घेतली. म्हणलं आपल्याला काय सॉल्व येत नाही. त्यानंतर चैतन्य मी डायरेक्ट आलतो अक्का साहेबांकडे. म्हणलं कसं विचारावं मासे कसे बनवायचे आणि काय करायचं. त्यात मला यांनी घरी पाठवलं होतं, त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. सूर्य तर मावळत चालता, म्हणलं की व्हिडिओ काढून. सूर्य तर मावळत चालता पण नजारा कसा आहे ओके मध्ये. पप्पांना म्हणलं आता पैसे फिटले बरं का. संध्याकाळी घरी आल्यावरती यांचा चालला होता गोंधळ. तर चला मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.